तुमच्या जण मिटली का भांडणं? मिटत आलती रामभाऊ, भांडणं मिटत आलती. ती भावा थोडीशी मोठ्या आवाजात बोलत होती. ह्या माणसाची हाना मानायची काय कारण आहे? तिथंच भावांची धराधरी झाली. त्याचाच बरोबर आहे. हा नाहीलाच काय काय बरोबर आहे ते सांगा ना तुम्ही एकदा. तुमचं काय बरोबर आहे? भांडणं मिटलं का तुमच्या जणी? अहो मी तडतडून त्या अध्यक्ष मिटवत होतो, तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोललाय? तुमच्या जणी रेटलं नसतं भांडण. आम्ही मध्ये पडलो म्हणून तर बिहली जरा नाही तुम्हाला हाणलं असतं. बरं, भांडणं कुठल्या विषयाची तिथं त्यांना म्हणताय माझ्याकडे पंच्याकडे नाही तर चुपीने एक एक. तुमच्या जमिनीचं काय निघालं हिथं समुद्र बांधण्यामध्ये? विषय त्यांच्या जमिनीचाच होता, मिटत नव्हता म्हणून माझा डायलॉग हाणला. भडकली ती, त्याशिवाय मिटलंच नसतं. नाही हे मागणं म्हणलं अरे हाना म्हणून भेटले भांडणं. मग सुभाषराव मला सांगा, कोंबड्यावरून कुत्र्यावरून भांडणं मिटवायसाठी आमच्यासारख्या मोठ्या लोकांना नेत असाल, हीच मिळमिळीत भांडणं कधीच नसावी, डायरेक्ट हाणाहाण. माझं बाळूचं बरोबर आहे. अरे गावातली छटछूट भांडणं तुम्ही मिटवा ना, असल्या किरकोळ भांडणं आम्हाला कशा नेत असता? अरे तुम्हाला नेलं ही चूक झाली पाटील. इथनं पुढे न्यायचं नाही अजिबात ह्या दोघांना. बरं का सुभाष सर, दारुड्याची मित्र अशीच असतात भडकाव डोक्याचे. मला कळलं की ह्यो माणूस काही इस्माल बाईची बाजू घेत होता माहिती का? मटणाची उधारी झाली म्हणून. नजर किती गरीब आहे नजीरबाई, असतो का कोणाच्या आदत ना माझ्या? गरीब आहे लगा. आणि आम्ही नजीरबाईची बाजू घेतली. हो त्या कशासाठी? मध्येच आलं मला, तुम्हाला माहित ना आमच्या फॅमिलीतलं मिटलंय. अरे कुठं असं असतं वय? इथनं पुढे तुम्ही असल्या भांडणात येऊन जाऊ नका, अजिबात येऊ नका. नाही नजीरबाई प्रामाणिक आहे, आम्ही काय बेमान आहे का दोघ जण? आम्हाला नजेचीच बाजू घ्यायला पाहिजे होती. 2 इंच मिटले गप्पा, तुम्ही वाढवला गप्पा. चांगला माणूस हा आहे. तुम्ही वाढवले. तरी नशीब मोहम्मद बाई नव्हता, नाही तर भांडण लय पेटलं असतं. नाही भांडण तुम्ही असल्यावर सगळ्यांचीच पेटलेली. चारी आम्हाला काय? बाबा समंजसपणाची ती. फक्त ह्या माणसाने मध्येच म्हणला अरे हाना, तिथं तुंबळ हाना. मग सुभाषराव उगा कोंबड्यावरून कुत्र्यावरून भांडणं मिटवत बसलाय तुम्ही. बाळासाहेब, तुझ्या जन्माच्या अगोदर पासून हा बलबीम पाटील पोलीस पाटील गावाचा आलं का लक्षात? ज्या आणि माणसाने तुला कोणी बोलवतं भांडण मिटवायला? आम्ही दोघं जण होतो ना. छटछूट भांडण नजरबाईने बोलावलं होतं, म्हणली कपटे 2 माणसं गावातले, ह्यो तंट्या आणि ह्यो बलबीम पाटील. मला पापाबाई सांगून गेल्यात आमच्या फॅमिलीवर लक्ष ठेवा, एकीन राहिली पाहिजेत. तुम्हाला काय कळतं? अरे तरी तरी ते बिनकामाची अख्ख्या गावात 2 माणसं. मला तर काय वाटतं माहिती का, आपल्याला जर फेमस व्हायचं असेल रामभाऊ, जर आपले दखल घ्यायची असले ना केंद्राने, तर ह्या दोघांचा मर्डर करू आपण 2 जण. खलास करू. हे बाळो, आणि मग आम्हाला बघा किती ए शाण्या, चांगलं काम करून बोर्डावर झटकायचं, मर्डर करून नाही. आम्हाला खलास करून तुमचं काय चांगलं होणार आहे? आज जाशील की हा अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल. बरं कॅन्सल. सुभाषराव, तुमचं चुकलं. घरगुती भांडणामध्ये राजकारणी लोकं नमस्कार. कामाची माणसं आली गावातली. बोला सरपंच. कामाचंच मामी, हा. कामाची पावती मिळाली आम्हाला. काय वानगड आहे? अहो रामभाऊ, आपल्या गावासाठी आनंदाची बातमी. काय हो, काय बातमी आहे? सांगा सांगा सरपंच सांगा. त्या आनंदात तुम्हाला बी सहभागी व्हायचंय. पण आनंदाची बातमी काय आहे? नामांकित सामाजिक संस्थेचा आदर्श सरपंच पुरस्कार मला मिळाला आहे. नुसतं असं तसं नाही, कामामुळे मिळाला आहे. अभिनंदन अभिनंदन बाळू. पाटील गावासाठीच आहे ना. हा, गावात गावाचं नाव मोठं होणार आहे. सोनं सरपंच मध्ये. आणि बावन कशी ऐकी माझा सरपंच आहे ना, काँग्रेस आलोचन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मारताय का काय? सरपंच. पाठीमागल्या वेळेला रामभाऊंना पण आदर्श सरपंच पुरस्कार भेटला आणि ह्या वेळेला तुम्हाला भेटतोय. खरं तर गावाच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे. बरोबर आहे. रांगची रांग लागली पाहिजे कांबळेश्वरला पुरस्कारची. सरपंच, तुम्हाला आदर्श सरपंच हा पुरस्कार मिळालाय, गावच्या दृष्टीनं भूषणावह गोष्ट आहे. परंतु सर्वात अगोदर महाराष्ट्राचा, राज्याचा, देशातला सर्वात असा सरडात आटलं का आकडू नको, डिलावा बाळू, डिला. अरे आनंदाचा प्रसंग आहे हा. आनंद सहभागी व्हा ना. येडायच का काय? असं सरडा काढलं का आकडू नको, तसा जीव जाईल. अरे काय कधी काय आनंदाची गोष्ट सांगाव का नाही? अरे हा सांगा. मला नीट सांगू. ते राहता पुढं आपला धिंगाणा नको. ठीक आहे. फडचा बॉल. तसा पुरस्कार सरपंच तुम्हाला मिळाला, ही आनंदाची गोष्ट जरी असली तर देशातला नव्हे, संपूर्ण जगातला पहिला पुरस्कार आदर्श सरपंच म्हणून माझ्या बायकोला मिळवता. त्याला काम करावं लागतं. अरे एका मतात निवडून आल्या त्या वहिनी, कशाला मागचं करतो ह्यांचा? मत हे मत आहे, एक असू नाही तर 100 असू. बाळासाहेब, सरपंचांना गावातल्या समस्या सोडवून पुरस्कार मिळालाय.
आणि कुणाला कसा वशिलेवारी मिळाला काय मिळाला हे आम्हाला सगळं माहिती आहे. बरोबर आहे. कोणी रात्रीचं खाया पाया घातला अधिकाऱ्यांना आणि हा पुरस्कार गावात आणला हे आम्हाला सगळं माहिती आहे. काय हो संतोष शेठ? आपलं कसं कळतं आम्हाला. असतंय लेट असतंय पण थेट हा, असतंय पण तुम्ही कामाचा काय पण पुरस्कार ऐका, घेतला ऐका, हो चेअरमन आरोप करू नका आम्ही आरोप- रामभाऊनी पण कामे केली तुम्ही पण कामे केली आता- रामभाऊच्या कामाचं त्यांना फळ मिळालं तुमच्या कामाचं म्हणजे मला म्हणतात होय. रामभाऊनी मला म्हणतात बाई. पुरस्कार. मला आम्ही म्हणतात कुठं ते. म्हणतो? नाही तुम्हाला नाही म्हणती मग बोलायचं असलं तर सरळ बोलायचं नाही तर मी सरळ तोंड करीन ना. अहो, पण आम्ही काय म्हणतोय? मेंबर हे पटलं का तुम्हाला अहो, खरं बोलल्यावर का मिरच्या जमल्या तुम्हाला अरे रामभाऊनी एकाच घेतला पुरस्कार म्हणायचं काय कारण रे सुभाषराव, मला जरा काही घडू शकतं त्याचं अभिनंदन करून अर्धा मिनिट झाला नाही लगेच उलटली ही. आम्ही चांगलं सांगायला गेलो आणि तुम्ही आम्हाला टांगायला चालला काय ओ अहो, कुठं टांगायला संबंध आहे का सरपंच खरं बोललं की कसं मला सकाळीला बी राग मला येतो. बघायचंय बाळू पाटील मला बघायचं हे पुरस्कार दिला कोणी दिलाच कोणी मला बघायचं मी बी बघतो पुरस्कार मिळतोय कसा असं कसं? तुमच्या खिशातला दिलाय पुरस्कार आम्हाला मिळतोच कसा आणि देतोच काय आणि का दिलाय जाहीर झाला मित्रांनो पुरस्काराची किंमत तुम्हाला काय मिळाली? मी बरं काय बघल बच्चा चला. बघल बच्चा तुम्हाला सांगतो पुरस्कार घ्यायच्या तयारीला लागा हा. तुम्ही कसा मिळतोय मी बघतो अहो, बर रामभाऊ पाटील असा आरोप बोलले. काय मारे पुरस्कार? अरे कोण रामभाऊ जाऊ द्या. चला आपले चला बघू काय असेल चला झालं ना दोघात समाधान हा काय झालं आता त्या रामभाऊशी तांडाची काय गरज होती तुम्हाला लका मोकड जनावर म्हणताय तरी बी तुम्हाला चालतंय होय हो संजय शेठ असं चेअरमन ते कसं का असं ना रामभाऊनी त्यांनी सगळ्यांनी आपलं अभिनंदन केलं का नाही सरपंचाचं. अहो नुसतं अभिनंदन नाही हातात हात देऊन हसून अभिनंदन केलं अहो कसं का असं केलं पण अभिनंदन त्यांनी काय म्हणली का तुम्हाला ती किरण शेठ आमच्या बोलण्याचा नाही त्यांना राग आला तुम्हाला पुरस्कार मिळलाय ही जोमलंय त्यांना आतनं जळपळाट होतोय पित उसळलंय त्यांचं त्या दोघांना त्यांच्या नादी लागायची काहीच गरज नव्हती लोक हे माणूस लका माशाचा नकरा शेव काढतोय बरं काही हो त्यांचं दाखवायचं दात वेगळं येतं आणि खायचं वेगळं येतं हा आता ती काय म्हणली की बघू कसा तुम्हाला पुरस्कार मिळतोय म्हणजे काय झालं बघा काय करणार आहेत बरं पुरस्कार काय त्यांच्याकडून तुम्हाला द्यायचा आहे का तुम्हाला शासनाचा पुरस्कार मिळणार आहे ना परवा अधिकारी येणार आहेत त्यांच्याशी तर नीट बोला सगळ्या गावात जाणार आहेत जागोजागी बघणार आहेत सरपंच सगळे व्यवस्थित सांगणार आहे आम्ही का काळजी करताय तुम्ही अधिकारी मॅनेज कसं करायचं ती माझ्यावर सोडा ना सरपंच अशा किरकोळांचं टेन्शन घ्यायचं नाही मी आहे ना रामबाण उपाय माझ्याकडे आहे. तुम्ही कपडे शिवा ब्लेझर शिवा चांगला सुटापुटात सरपंच कसा आयटी दिसला पाहिजे लागा तयारीला तुम्ही कपडे शिवून गॉगल टाकूनच पुरस्कार घ्यायचा चला चला, चला. हा. करू राहिलेलं काय काय काम आहे अजून ती करू आज 2 दिवसात. तुम्ही असल्यावर मला काय